तलावपाळी परिसरात झालेल्या हत्येच्या घटनेनंतर ठाणे काँग्रेस ॲक्शन मोडवर. तलावपाळी परिसरात घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर ठाणे काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरलाय. काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी तलावपाळी परिसरात वाढत्या नशेडी, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींविरोधात विशेष धडक मोहीम राबवण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. तसंच तलावपाळी परिसरात 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणं, पोलीस गस्त वाढवणं, संवेदनशील भागांमध्ये अधिक CCTV कॅमेरे बसवणं आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तलावपाळीसारख्या ठाण्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी सुरक्षिततेची भावना अनुभवली पाहिजे. त्यामुळे प्रशासनानं या घटनेची गांभीर्यानं दखल घेत ठोस पावलं उचलावीत, असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलंय. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी जोर धरत आहे. आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की मध्यवर्ती ठिकाणे अनेक लोकांची ये-जा या ठिकाणी असते. महानगरपालिका आपण विविध प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च करतो, परंतु ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही तर समजा त्या गर्दुल्यांमध्येच भांडणं झाली, परंतु एखाद्या ठाणेकर नागरिकाबरोबर अशी जर घटना, दुर्दैवी घटना घडली असते किंवा भविष्यात घडू शकते आणि अशा जर घटना आपल्याला टाळायच्या असतील तर मग एखादं बेघर निवारा केंद्र किंवा त्याच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून हे लोक या परिसरामध्ये थांबणार नाहीत. कारण इकडची जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी असं जसं काय आरक्षित केलेलं आहे आणि आरक्षित करून प्रत्येक जण या ठिकाणी झोपलेला आहे. लोकांना बसायला सुद्धा या संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी जागा नाहीये. त्यामुळे प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून आमची हीच मागणी राहील की तुम्ही ज्यावेळी कोट्यावधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षिततेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केली पाहिजेत. त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील.